ऑपरेटर विजय वाघे फार चांगले धून एकवीर आईचे धून या ठिकाणी वाजवले जात आहेत. सकाळचे 2:45 या ठिकाणी झालेत. अजूनही येस पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. येणारे 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता, 23 धावा जमवल्यात धामणी संघानं. यावेळेस पॅडर स्लिप केलाय चेंडूला, लॉंग लेग स्क्वेअर लेग सीमारेषेत लगत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दुरून गेल्या, मात्र उचलणं फेकणं तत्पूर्वी 2 धावा. त्रिगेराशी केल्या धावांचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. निलेश याला सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. गोलंदाज निलेश गोलंदाजी करत असताना अमितच्या बॅटमधून येतील 2 धावा. 24 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मोठा प्रहार केलाय. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये झेल जमिनीला दान झाल्या. डोक्याची घंटा, मात्र चेंडूची फेकी पहा कशी केले. त्या मोबदल्यात येथील 2 धावा. अजूनही 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पडले 4 या धावसंख्येवरती. भुऱ्या वाशिवली कुठे असतील त्याने कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. दिलीप वाघमारे कांडोली तुमची या ठिकाणी तुमची वाट पाहतायत. यावेळेस शहरी रस्त्यावरती चेंडू अदडला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. तिसरा चेंडू या ठिकाणी फेकला जातो. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. 24 धावांची गरज असताना 4 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताला जातोय. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते. गुडलँड स्पॉट वरून चेंडू उचली घेतोय. चेंडूकडे आशाभूत नजरेनं पाहत बसला अमित हा फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या शतकात येईल. गोलंदाजी करत असताना निलेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. 24 धावा रोखाच्या आहेत गोलंदाजी करत असताना, मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज होईल अमित. बाद ठोक डीजे.
करण हिलम कुठे असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस आर्यनच्या बॅट मधून आल्या आल्या मोठा प्रहार षटकार. षटकारानं स्वागत केलं गोलंदाज सागरचा. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय ना मोठा प्रहार आर्यनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 17 धावसंख्येवरती. इथून मात्र खुला केलाय आर्यनने. आर्यनच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार आले आहेत. ही खासियत असते चांगल्या खेळाडूची. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर सन्मान दिलाय चेंडूला. एक सिंगल कन्व्हर्ट केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही बाकी आहे. येणारे 9 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. हा सामना संपवणार का प्रियांश षटकार लगावून ते देखील पाहणं गरजेचा. प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव धोका झाला असता. फलंदाजाला मात्र 1 धाव होती. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक फलंदाज आर्यन ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले बॅक टू बॅक. 6 चेंडू नॉन स्ट्राईकिंगला होता आणि स्ट्राईकिंगला आल्यानंतर आल्या मात्र हल्ले चढवले जात आहेत. 2 चेंडू उर्वरित शिल्लक असलेल्या शतकातील अजूनही मोठा प्रहार फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज आर्यन होईल बाद. ठोक डिझाय. आर्यन बाद झालाय. नौका फलंदाज मनोज मैदानामध्ये आलाय. येणारे 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. 5 धावेची गरज अजूनही विजयासाठी. इथून पुढे नौका फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय. यावेळेस लेग साईडला चेंडूला भिरकावलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये 1 धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करत नाहीये प्रियांशने जाणलाय. आर्यन बाद झालाय. आपल्याला सामना मात्र संपवायचा आहे आणि थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव या ठिकाणी घेतली नाहीये मात्र एकच धाव एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. सांघिक कोड्यातील तिसरं वैयक्तिक पहिला शतक हातात गोलंदाज राहुल. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 4 धावा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. नंतर 4 धावा फलंदाजाला जमवाव्या लागतील. कोण हवी ठरणार हे देखील पाहणे गरजेचं असेल. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर प्रियांश मात्र परतला असता. मात्र ह्या चेंडूवरती येईल 1 धाव आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. येणारे 5 चेंडू आणि 3 धावेची गरज. यावेळेस चेंडूला आपटलाय. वाडिश लॉंगांना रिझर्व मध्ये चेंडूला भिरकावल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीचे कलेक्शन चुकीचं. त्या मोबदल्यात मात्र 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 23
बराबरी झाले, एका धावेची गरज. 4 चेंडू 1 धावेची गरज. सामन्यामध्ये कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. एका धावेची गरज. यावेळेस फक्त दिशा दिले चेंडूला. विजय होते साबरसेस टीम आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक.